हॅलो, हाय, नमस्कार. मी नमिता पाटील. आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या इव्हेंटचा मेकअप. म्हणजे खूप जण मला भेटल्यावर प्रश्न विचारतात किंवा मला खूप सारे डी-एम्स होते, की तुम्ही मेकअप स्वतः करता, की तुमच्याकडे मेकअप आर्टिस्ट आहे? किंवा जे मेकअप आर्टिस्ट माझ्याबरोबर काम करतात, त्यांनाही प्रश्न असतो, की स्टेजवरचा मेकअप तू कुठल्या प्रॉडक्टवरती काम करतेस? सो मी आज कुठलेही प्रॉडक्ट हायलाइट करणार नाहीये, पण मी मेकअप करताना खूप जास्त नॅचरल मेकअप करते. म्हणजे जर लाईटमध्ये जो मेकअप दिसतो, तो माझा विदाऊट लाईटसुद्धा खूप नॅचरल मेकअप दिसतो. खूप हेवी मेकअप मला आवडत नाही. सो आज बघूयात आपला मेकअपचा व्हिडिओ. बेस झाल्यानंतर मी केलं सगळ्यात पहिला आयब्रो. फर्स्ट मी आयब्रो फिलिंग करते. त्यानंतर मी माझ्या महागड्या, सगळ्यात महागड्या ब्रशने म्हणजे माझ्या स्वतःच्या बोटाने आय शॅडो काढलेले आहेत. दिसतायत तुम्हाला? इतका महागडा ब्रश आहे. त्यानंतर लावलं मी आयलाइनर. महागड्या ब्रशने आयशॅडो केल्यानंतर मग मी मस्कारा केला. त्यानंतर मी लिप लायनर केलं आणि मग माझ्या गुबगुबीत गालांना गुलाबी रंग चढवला. स गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. थोडं जरा प्रोफेशनल होऊन मग मी माझ्या लिप्सवरचा एक्स्ट्रा मेकअप टिश्यूने टॅप-टॅप करत म्हणजेच पुसत त्यावर रोज पिंक कलरची लिपस्टिक पसरवली. त्यानंतर मी ठरवलं आता हेअरस्टाईल करायची आहे. मग माझ्या डोक्यात आयडिया आल्या, की आज काहीतरी युनिक, वेगळी अशी हेअरस्टाईल करायची. तेवढ्यात तिसरी बेल झाली आणि त्या तिसऱ्या बेलने माझ्या डोक्यातल्या सगळ्या आयडिया पुसून टाकल्या आणि मग जी मी नेहमी करते तीच हेअरस्टाईल थोपली. उफ! त्यानंतर इतकी घाई झाली, की मी त्या घाई गडबडीत सगळ्यात मोठी गोष्ट विसरली ती म्हणजे साडीचा पिनअप करतानाचा व्हिडिओ शूट करायला मला विचारतात, की तुम्ही साडी पिनअप कशी करता? किंवा इतक्या टाईट साडी पिनअप तुम्ही कशाप्रकारे करता? त्यावरती घुंगरं कशी बांधता? सो नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ते दाखवेन. त्यानंतर पटकन ज्वेलरी घातली आणि माझी क्यूटशी छान आवडती नथ घातली आणि मग मराठीचा तोरा गाजवत छोट्या-छोट्या पोजेस दिल्या आणि परफॉर्मन्सला रेडी. आनंदात पुन्हा एकदा मेकअप रिमूव्ह करण्याचा व्हिडिओ शूट करायला विसरली. मग क्यूटशा पोजेस देऊन मी तुम्हाला बाय-बाय म्हणते, पण तुम्ही बाय-बाय म्हणू नका. कारण माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत लव्ह यू.